जय शिवराय मित्रांनो. तर आपण आपल्या पी सीच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि आपल्याला आज तुम्हाला मी टॉप 7 PhD माझ्या म्हणजे मी पहिल्यांदा ज्या एडिट केल्या होत्या त्या PhDच्या तुम्हाला देणार आहे. मी आज तुम्हाला पहिल्यांदा मी प्रिव्ह्यू दाखवतो, त्याच्यानंतर कशाप्रकारे एक्स्ट्रॅक्ट करायचे तेही दाखवतो. आता बरेच जण म्हणतील PhDमध्ये काय वेगळंच आहे, तर मी आता इथंच एक्सप्लेन करणार आहे सगळं की PhDमध्ये मी तसं का दिलेलं आहे. ओके, बघू शकता या 7 PhD आहेत. मी ओपन करतो, थोडंसं वेट करूया आपण. PhD सगळ्या ओपन होईपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला पुढचा व्हिडिओ करण्यासाठी मोटिव्ह असतो खूप, त्यामुळे लाईक करा. ओके, थोडं हेवी PhD आहेत. तुम्हाला झिप फाईल डाउनलोड करायला थोडा वेळ लागेल आणि मेन म्हणजे झिप फाईलला जो आहे तो पासवर्ड आहे एक, त्यामुळं व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघायला लागला नाही न स्किप करता, कारण की पासवर्ड मी जो आहे तो बोलून दाखवलेला आहे. ओके, या ओल्ड PhD आहेत माझ्या. यातल्या बऱ्यापैकी म्हणजे सगळ्याच मी पोस्ट जे आहेत ते इंस्टाग्रामला केलेल्या आहेत आणि या तुम्हाला मी आज फ्री देणार आहे. कुठल्याही प्रकारचे पैसे न घेता फक्त पासवर्ड जो आहे तो तुम्हाला फिल करावा लागणार आहे, 4 अंकी. ओके, 4 अंकी किंवा 5 अंकी असेल, काही असेल तो फिल करावा लागणार आहे. तर आपल्या PhD जे आहेत ते ओपन झालेले आहेत. आता पहिली PhD आपण बघून घेऊया. इथं पहिल्या PhDमध्ये काय असेल की तुम्हाला एक JPG वरती दिलेलं असेल, सगळ्याच PhDमध्ये असेल, फक्त हा हाईड करायचा. इथं बघू शकता माझा जो माऊसचा कर्सर आहे तो बघू शकता. इथं तुम्ही हाईड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल. हा जो तुम्हाला एक पार्ट बघायला मिळेल हा फोटो आहे. तुम्ही या पोझिशनला फोटो ॲड करायचा आहे किंवा इथून ह्या लेअर सगळ्या सिलेक्ट करायच्या इथंपर्यंत या PNGच्या याच्यापर्यंत Ctrl+G करून इथून आपल्याला हाईड करून घ्यायचा आहे आणि हा देखील फोटो आपल्याला जो आहे तो इथून बदलून घ्यायचा आहे. ओके, अशा टाईपमध्ये तुम्हाला फोटो फक्त देऊ शकत नाही काय मी, कारण कस्टमरचे फोटो आहेत त्यामुळे मी देऊ शकत नाही. दुसऱ्या PhDमध्ये सेम ॲज वरती तुम्हाला एक लेअर दिलेलं असेल, ते हॅड केल्यानंतर तुम्हाला खाली PhD बघायला मिळेल. इथं आणि इथं या तुम्हाला इथं इमेजेस ॲड करायचे आहेत. त्या लेअर मी तुम्हाला इथं रेड करून देतो जस्ट आत्ताच, आणि इथे एक रेड. ओके, तर मी रेड केलेलं आहे तिथं लेअर. ज्या रेड लेअर केलेल्या आहेत तिथं फक्त तुम्हाला फोटोज जे आहेत ते बदलायचे आहेत. ओके, ह्या PhD देखील काम झालेलं आहे. आता ही देखील तुम्ही हाईड केली तर त्याच्या खाली तुम्हाला इमेजेस बघायला मिळतील. त्यालासुद्धा मी ऑरेंज करून घेतो इथं इमेजेसना, म्हणजे तुम्हाला समजेल. ऑरेंज तिथं फक्त तुम्हाला फोटोज बदलायचे आहेत, ऑरेंज लेअरवरचे फोटो जे आहेत ते बदलायचे आहेत. आता यातसुद्धा आपलं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ही लेअर बघायला मिळेल. आता या लेअरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिली लेअर हॅड करायची आहे आणि जो काही इमेज असेल तो तुम्हाला इथं डायरेक्ट ॲड करायचा आहे आणि फक्त इरेजर मारायचा आहे, बाकी काही करायचं नाही. इथं बघू शकता यालासुद्धा मी इथं येलो करतो आणि हा वरचा जो फोटो आहे यालासुद्धा येलो करतो. ओके, हा फोटो इथून मी डिलीट मारतो. ओके, या देखील PhDचं आपलं जे आहे ते काम झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जी 3 नंबरची PhD आहे, हे काय माझे आणि माझ्या मित्राचेच फोटो आहेत. तुम्हाला डायरेक्ट ओपन दिलेले आहेत फोटो वगैरे सगळं, काहीसुद्धा विषय नाही. या PhDमध्ये काही तुम्हाला चेंजेस करावं लागणार नाहीत. त्यानंतर ही PhD आमच्या गुरुवर्य चाचांची PhD आहे. तर वरची लेअर हॅड करायची आहे. तुम्हाला खाली फोटोज जे आहेत ते दिलेले असतील. थोडीशी हँग होईल कारण ही खूप हेवी PhD आहे सगळ्या या PhDमधून, कारण की ह्याला जे आहे ते मागं जे तुम्ही बघू शकता मास्टर माइंड जे लिहिलेलं आहे ते प्रत्येक लेअर सुट्टी आणि वेगवेगळी आहे, त्यामुळे ती खूप हेवी झालेली आहे. यालासुद्धा मी ग्रीन करून घेतो. इथून इमेजेसना दोन्ही ग्रीन केलेला आहे अशा टाईपमध्ये. जिथं ग्रीन असेल तिथले इमेज तुम्हाला बदलायचे आहेत फक्त. तर मी आता ही सुद्धा क्लोज करून घेतो PhD. ओके, तुम्हाला मग अशी म्हणल्याप्रमाणे खूप हेवी फाईल आहे. तर ही आपल्या मित्राचीच आहे PhD, तरीसुद्धा मी तुम्हाला इमेजेस यातले दिलेले नाहीत. पहिली लेअर हॅड करून घ्यायची इथली, खाली तुम्हाला बघायला मिळेल. तर मी जे रेड केलेले आहेत मी ऑप्शन, म्हणजे ज्या लेअर रेड केलेले आहेत तिथं फक्त फोटो बदलायचे, आणि जी ग्रीन केलेलं आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे, फक्त जो टेक्स्ट आहे तो बदलायचा आपल्याला. इथं बघू शकता तुमचं जे काही नाव असेल पण सगळ्याच PhDमध्ये तुम्हाला ते करावं लागणार आहे. आता आपण बघूया की कशा टाईपमध्ये जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करायचे आहे फाईल. तर मी सगळ्यात पहिल्यांदा फाईलवरती येऊन जातो इथं. ओके, तर ही फाईल असेल आपली. इथून मी ही कॉपी केली आणि बाहेर येऊन टाकली इथं अशा टाईपची. ओके, आता आपल्याला इथं बघू शकता
राईट क्लिक करायचं आहे आणि इथं टच करून घ्यायचं आपल्याला एक्स्ट्रॅक्ट टू SS7 बर्थडे PhD याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. येस टू ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि पासवर्ड विचारले तिथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आपला जो काय असेल तो. ओके आणि तो ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. आता ओकेवरती क्लिक करून घेतल्याच्यानंतर जरासं फक्त लोडिंग होईल आणि त्याच्यानंतर तुमचा जो PNG आहे इथं बघू शकता आहे त्यालाच बहुतेक एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे तो PNG किंवा आपण हे बाहेर घेऊया कुठेतरी. मग डाउनलोडच्या फोल्डर्समध्ये घेतो इथं पेस्ट करतो. ओके आणि इथं डायरेक्ट एक्स्ट्रॅक्ट टू SS बर्थडे PNG इथं पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं बघू शकता जे आहे ते झिप फाईल इथं एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल अशा टाईपमध्ये. थोडंसं वेटिंग ऑन इट म्हणेल कारण हेवी फाईल आहेत त्या खूप. ओके अशा टाईपमध्ये. तर भावना आजच्या ज्या मटेरियलचा पासवर्ड आहे तो SS07 आहे, कॅपिटल SS0707. ओके फक्त 4 अंकी पासवर्ड आहे SS07. ओके अशा टाईपचं. तर भावना तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, अशा टाईपचेच अजून व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूयाच ते काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.